जय जय रघुवीर समर्थ। शिवाजी महाराजांचे गुरु कोण? पहिली गुरु माय जिजामाई आणि दुसरा गुरु समर्थ गुरु रामदास महाराज। शिवाजी महाराजांच्या उत्कृष्ट जीवनाचा मूलाधार एक जिजामाई आणि दुसरा समर्थ गुरु रामदास महाराज। त्यावेळी पुऱ्या देशाचा भ्रमण करून हर गावी अनेक हनुमान मंदिराचा प्रतिष्ठापित करून त्या हनुमान मंदिरात व्यायामशाला बनवून त्याच्यामध्ये आखाडे आणि घरोघरी भिक्षाटन करून पुरे महाराष्ट्र मध्य प्रदेश असे पुऱ्या देशात कोण्याकोण्यामध्ये जाऊन 800 संघटन बनवले। तव जाऊन हिंदू साम्राज्य स्थापनाचे करू शकले। असे समर्थ गुरु रामदास महाराज त्याच्या कृपेने आम्हाला भेटलं हे दासबोध। दासबोध असा आहे जिथे प्रकाश तिथे अंधकार नाही। तसंच ज्याच्या जीवनात दासबोधातले वाक्य असेल त्याच्या जीवनात अंधकार नाही। म्हणून मी मराठी बंधुआंना समजवायचा प्रयत्न करत आहे दासबोधाचं। दासबोधा म्हणजे जे समर्थ गुरु रामदास महाराजने लिहिले सांगितले त्याचे म्हणजे काही उत्कृष्ट वाक्य श्रेष्ठ वाक्य आहे। मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो। कल्पना, जेथे दिवा उजरल्या तेथे अंधकार कसा, जेथे प्रकाश सूर्याचा प्रकाश असेल तेथे अंधकार कसा नाही राहणार। तर हे कल्पना म्हणून राहते। कल्पना मनातली कल्पना हरेक आपल्या जीवनात हरेक काही घडत असेल, बरं असेल वाईट असेल त्याचं कारण एक कल्पना। कल्पना यानी मनात उठलेले विचार, चांगले विचार किंवा वाईट विचार। चांगले विचाराकून चांगलं श्रेष्ठ जीवन, वाईट विचाराकून निकृष्ट जीवन, अंधकार। तर समर्थ गुरु रामदास महाराज म्हणता है अनेक प्रकारचे विकार उत्पन्न करणारी ती कल्पनाच होय, ठेस समजावी। भक्तीचे फळ म्हणजे साक्षात्कार ही कल्पनाच। चांगली कल्पना वाईट कल्पना, चांगले विचार वाईट विचार, ठेस कल्पना। सांगत आहे कल्पना हीच केवळ मोक्ष देणारी, मोक्ष आणि मुक्ती देणारे। आता असं वाटते जंगलात भुलून गेलो, कोणाकोणाले असं वाटते जंगलात भुलून गेलो, असं वाटते अंधारात गेलो। अजिबात माझं सर्व संपलं असे विचार येते, ते सुद्धा कल्पना। आणि क्षणोक्षणी भक्ती मार्गात गेलं, महाराजांचे प्रवचन ऐकलं आणि निरंतर साधना केले, भजन केले, भक्ती केले तर तवच वाटते हा किती चांगलं प्रकाश आलं, किती चांगलं वाटत आहे। कल्पना, मनातली कल्पना जशी आली तशी माणूस तयार होते। मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष यो म्हणले ऋषीमुनी। म्हणून हे मोक्ष मुक्ती देणारी हे सुद्धा कल्पना। असो अशी ही कल्पना साधनेने समाधान देते। हे कल्पनाच आपल्या साधनाने समाधान देते, मुक्त करते। एरवी तीच अधपतनाला कारण होते, तेच कल्पना आपल्या अधपतनाला सुद्धा कारण होते। म्हणून श्रवण मनन व निधिध्यासन केल्यास समाधान होते व मिथ्या कल्पना भास लयास जातो। म्हणून श्रवण मनन, श्रवण यानी ऐकणे, चांगले विचार ऐकणे, निरंतर महाराज लोकांचे ऐकणे। असे महाराष्ट्रात आणि इकडे तेलंगणात पुरे देशामध्ये अनेक महाराज लोक आहे, त्याचे प्रवचन ऐकण्याने आपण मुक्त होतो। हे वाईट कल्पनातून मुक्त होतो आणि चांगली कल्पना वाटून आपण मोक्ष मुक्तीत श्रेष्ठ मार्गात प्रशांत प्रसन्नतात राहू शकते। हे सिग्नल लाईन अटकत आहे। ओके। शुद्ध ब्रह्माचा निश्चय झाला की कल्पनेवर जय मिळतो। शुद्ध ब्रह्म यानी चांगले कर्म, श्रेष्ठ कर्म, दान देणे, अन्नदान देणे,
हा चांगलं सगळ्याचं बरं विचार करणे, सगळ्याचं बरं करायचा प्रयत्न करणे, हे जो आहे शुद्ध ब्रह्माचे लक्षण आहे. हे शुद्ध ब्रह्माचा निश्चय झाला की कल्पनेवर जय मिळतो आणि संशय खात्रीने तुटून जाते. सूर्याचा उजेडाच्या योगाने जसा काढोक नाहीसा होतो, जसा दिवस आला तर अंधार अजिबात नाही राहे, तसाच खऱ्या ब्रह्मा पुढे मिथ्या कल्पनेची गुंत कशी टिकेल. खरे ब्रह्माच्या पुढे ब्रह्मोस्मी, ब्रह्मभाव, प्रत्येकामध्ये ब्रह्मभाव, ब्रह्मचर्य हे राहिलं, जिथं हे राहिलं तर तिथं कसं टिकील कल्पना म्हणतात. त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या प्रकाशाच्या योगाने खोटी कल्पना नाश पावते. आत्मज्ञानाच्या प्रकाशाने, म्हणून आत्मज्ञान वाढवा, पुस्तक पठन करा. हे सगळं केल्याने जे काही खोटी आहे कल्पना आहे ते सगळी आपोआप तुटून जाते म्हणता आहे. अद्वैत भावना आहे ते सगळं जो देवात आहे ते आपल्यामध्ये आहे, जो महापुरुषात आहे ते आपल्यामध्ये आहे, त्याला म्हणते अद्वैत भावना. तशी भावना येते जेव्हा आपल्यामध्ये आत्मज्ञान वाढते. तुम्ही भगवद्गीता प्रवचन, भगवद्गीता पडल्याने, दासबोध, या रामायण, हे सगळे वेद उपनिषद सगळे तुम्ही जर ग्रंथ वाचन करल्या तर आत्मज्ञान वाढते. जर आत्मज्ञान राहिलं तर अज्ञान कुठे राहणार, अज्ञान अजिबात तुटून जाते. त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या प्रकाशाने कल्पना नाहीसी होतो, नाश होतो. तसे शुद्ध ज्ञाननिश्चयाने द्वैत कल्पना निरसून जाते. एका पशुकडून दुसरा पशु पकडावाद्वारे वाघ किंवा हत्तीनी कडून हत्ती किंवा आकाशात एका बाणानेच दुसरा बाण तोडावे. युद्ध चालत आहे, युद्ध मैदानात दुसऱ्याचा बाण येता तर आपला बाण गेलं पाहिजे, आपला बाण त्या दुसऱ्या बाणाला तोडते. तर हे का अज्ञान येत आहे पुढून, तर आपल्या ज्ञानाच्या बाणाने त्या अज्ञान रूपी बाणा तो तोडावा हे सांगत आहे. दुसरा बाण तोडावा. त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना उडते. चांगल्या कल्पना, चांगले विचार जर करता वाईट विचार येत असल तर त्या वाईट विचारात कसं घाबरल्याने होते का, चांगल्या विचाराने तोडा लागल वाईट विचारात, म्हणून म्हणत आहे. दुसरी कल्पना उडते. शुद्ध कल्पना प्रबळ झाली की शबल मंत्र संबंधीची द्वैताची अशुद्ध कल्पना नाश पावते. ती गेली की शुद्ध कल्पनाच उरते. जिथं चांगलं पाणी जर करता पाणी दुर्गंधयुक्त पाणी आहे, पुरगंध पाणी आहे, ढौर पाणी आहे, तर तुम्ही जास्त पाणी चांगलं पाणी सोडल्या तर ढौर पाणी कसे दिसणार, पूर्ण खतम होणार. कार पाणी चांगलं निर्मल पाणी होते. तसंच जर करता उलच तरी वाईट असं तर त्याच्यामध्ये चांगलं भरून टाका, मस्त चांगलं भरून टाका, तर सगळं चांगलं होऊन जाते. बस अजून का पाहिजे. हेच म्हणणे अधिक स्पष्ट करून सांगतो. एकाग्र मनाने ऐका म्हणताय समर्थ गुरु रामदास महाराज. आपण निर्गुण स्वरूप आहो अशी कल्पना करणे ही शुद्ध कल्पनेची खूण आहे, खूण होय, जी आपल्या स्वरूपात विस्मरण होऊन देत नाही. द्वैताची निरसन करून निरंतर स्वरूपाकडे लक्ष ठेवते. मी चांगला आहे, मी चांगलाच राहतो, सगळे मी चांगलेच कर्म करतो, मी सगळ्या जणांचा चांगला विचार करतो, मी सगळ्यांना चांगलं करतो. मनाची भावना जसा राम कृष्ण ऋषी मुनी सगळे महापुरुष जसे महापुरुष परोपकारी होते तसंच मी सुद्धा परोपकारी आहे. ह्या निश्चयाने ह्या मननाने आपलं जे काही विकार आहे हे सगळं संपून जाते. अद्वैताची कल्पना करणारी ती शुद्ध कल्पना व अद्वैताची कल्पना जसे पूर्वज आहे तसा मी, हेच अद्वैत कल्पना. अद्वैत आणि यत्र यत्र सगळ्यावजी यत्र यत्र ईश्वर तत्र तत्र सब कोई, सबके अंदर वही ईश्वर, एक ईश्वर, वही ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता माग्रध कस्यचित्. कणा कणामध्ये भगवंताचा स्वरूप पाहणं, भगवंताचं दर्शन करणं, यालेच म्हणते अद्वैत भावना. हे झाली पाहिजे.
शबल कल्पना म्हणून जी प्रसिद्ध आहे हीच अशुद्ध कल्पना होय असे समज. अद्वैताची कल्पना करणे हे शुद्ध कल्पनेतील सार आहे आणि द्वैताची कल्पना करते ते शबल असून व्यर्थ होय. अद्वैत कल्पना प्रकट झाली की त्याच क्षणी द्वैत नाश पावते आणि द्वैताबरोबरच शबल कल्पना नाहीशी होते. ठीक आहे, हे सगळं हे आहे. सूर्याच्या अस्तानंतर अंधकार जसा वाढतो तसेच आत्मनिश्चय टळला की, आत्मज्ञान कमी झालं की, जर करता आपले जे काही व्यसन आहे ते जर करता वाढले तर जरूर जो आत्मज्ञान आहे ते संपते. कष्ट वर 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 डोक्यावर चढते. म्हणून हे सगळेजण समजलं पाहिजे. निरंतर आपण चांगले कर्म करत जावा. कोणताही दिवस वाईट नाही जावा, व्यर्थ नाही जावा. हर एक दिवसाले तुम्ही सफल बनवा, श्रेष्ठ बनवा. आज मी चांगलेच कर्म करतो, सगळ्याचा चांगलाच विचार करतो, सगळ्याला बरंच करतो, मनाचा विचार राहिलंच पाहिजे, आलंच पाहिजे. तरच आपलं जीवन चांगलं होते. पण मी दुसऱ्यात हे करतो ते करतो, त्यानं असं यानं असं म्हणलं, स्वतः तर चांगलं नाही, स्वतः तर व्यसनात बुडलो, स्वतः तर सर्व दुर्गंधयुक्त आहे न, दुसऱ्याचा सुद्धा वाईट विचार केलं तर कसं बरं होणार? बरं अजिबात होणार नाही. सगळं भगवंत त्याची दृष्टी आहे. सूर्याच्या अस्तानंतर अंधकार वाढते. जर करता तुमच्या मधला सूर्य गेला, तुमचा म्हटला प्रकाश गेला तर अंधकार जरूर वाढते. म्हणून निश्चय दृढतेसाठी अखंड श्रवण मनन असावे. निरंतर चांगलं ऐकत जावा, चांगलं बोलत जावा, चांगले विचार निरंतर चाललं पाहिजे. पूर्वीची शंका फिटली, आता हा विषय इथेच पुरा झाला. पुढे निरूपण ऐकण्यासाठी श्रोत्यांनी वृत्ती सावध केली पाहिजे. नंतर दुसरा निरूपण उद्या. आज इतकाच. समर्थ गुरु रामदास महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. केवळ माझ्याच जीवनात प्रकाश नाही, असे सगळे महाराष्ट्रातील पुऱ्या देशातील दासबोध मराठीमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे दासबोध. जरूर तुम्ही सुद्धा दासबोधाचं स्वाध्याय करा. जय जय रघुवीर समर्थ कमेंट करा, सगळ्याला शेअर करा, सगळ्याला लिंक पाठवा. सगळे भवंत सुखिना, सगळे भवंत सुखिना, सगळे संत निरामय. प्रणाम. जय शिवराय.